समाजाला न्याय मिळवून देण्याकरता आजच्या उपोषणाला बसलेले जगन्नाथ बापू, संजय भाऊ, नितीन भाऊ, पद्माकर भाऊ, त्यांच्या सोबत बसलेले कुंडलिक भाऊ, नितीन भाऊ, सर्व समाज बांधव, सर्व समाज बांधव जे वेगवेगळ्या संस्थेवरती आपल्या आपल्या परीने काम करतात ते सर्व समाज बांधव, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आत्ताच आप्पांनी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलं. म्हणजे बीजे आप्पा असतील, हे आप्पा असतील का हे आप्पा असतील, या मागण्यांच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून आपण कोणकोणत्या परिस्थितीला सामोरी जाऊन हे आंदोलन सातत्याने आपापल्या परीने आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये टाकून घेण्याकरता आपण प्रयत्न करतोय. आपण त्या पद्धतीने टाकतोय. 2 मिनिटं म्हणणं तर माझं पूर्ण आहे का? आपण सातत्याने जरी प्रयत्न करून आपलं त्याच्यामध्ये नाव असलं तरी सुद्धा आपल्याला योग्य तो न्याय मिळत नाही. आणि या सगळ्या प्रयत्नाकरता गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून जगन्नाथ बापू ज्यावेळेला 8 मेला अंमळनेरला बसले त्या ठिकाणी मी स्वतः गेलो आणि अंमळनेरच्या प्रांतांच्या कार्यालयातून आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता असं मला त्यांनी सांगितलं. त्यानंतर परत मी त्या ठिकाणी प्रांतांना बोलवलं आणि त्यांच्या सोबतच त्या ठिकाणी यांना जो प्रतिसाद मिळत नव्हता दुसऱ्या दिवसापासून तो प्रतिसाद दुसऱ्याच दिवशी तो सुरूही झाला. पण त्याच्या काही काळानंतर परत जेवढे दिवस चाललं आणि जेवढे दिवस आपला प्रेशर राहिलं तेवढे दिवस आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला. कालांतराने परत एकदा त्या परिस्थितीमध्ये थांबलेलं आज मला कळलेलं, कालच मला कळले. काल ज्यावेळेला आप्पांनी मला फोन केला त्यावेळेला मी नगर जिल्ह्यामध्ये एका आढावा बैठकीला गेलो होतो. त्या आढाव्याच्या बैठकीच्या निमित्ताने मी त्यांना बोललो की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये जळगावला येऊन सगळ्या बांधवांची मी या ठिकाणी भेट घेईल. ज्या जात पडताळणीचा या ठिकाणी उल्लेख झाला, लताताई सोनवणे या ठिकाणी मला दिसत नाहीये, पण त्यांच्या माध्यमातून आम्ही मी ज्यावेळी आमदार होतो मला त्याची कल्पना आहे. कारण जास्ती कोळी बांधव, बऱ्यापैकी कोळी बांधव तापीकाठला असल्यामुळे, मी सुद्धा तापीकाठचाच असल्यामुळे माझं अर्ध गाव पाटील समाजाचं आहे आणि अर्ध गाव कोळी समाजाचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या व्यथा या मला रोजच्या कानावर येत असतात. तापीकाठचाच असल्यामुळे तापी काठावरचे कोळी बांधव जे असतात या ना त्या कारणाने, या काठाचे असतील त्या काठाचे असतील, ते सातत्याने आमच्याशी संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींमध्ये ज्यावेळी आम्ही जात पडताळणी राजकीय क्षेत्रात काम सुरू करत असताना त्यावेळेला जात पडताळणी करता नंदुरबारला जावं लागतं. काही वेळेला मी स्वतःच त्यांना गाडीत बसून त्यांची जात पडताळणी पूर्ण कशी होईल याच्यासाठी मीच प्रयत्न करायचो. आणि मी प्रयत्न वेगळ्या कारणामुळे करायचो, कारण आमच्या इथं आरक्षण असायचं म्हणून मी करायचो. आणि मी गेल्यानंतर त्या ठिकाणी आप्पा मला एवढा चांगला अनुभव असायचा. त्या ठिकाणी आम्ही कागदपत्र जर का सबमिट करायला गेलो तर टेबलवर आम्हाला 3-3 दिवस माणूसच सापडायचा. आणि 3-3 दिवसानंतर माणूस जर का चुकून मुकून आम्हाला कधी सापडला आणि त्या माणसाजवळ गेल्यानंतर दुसऱ्या फेरीला गेल्यानंतर ते कागदच सापडायचे. एकदा फेरी, दोनदा फेरी, चारदा फेरी, तोपर्यंत आमची निवडणूक संपून जायची. पुढच्या निवडणुकीला आम्हाला दुसरंच काहीतरी बघावं लागायचं. या अशा हाल अपेष्टांमध्ये मी स्वतः
कोळी बांधवांबरोबर आतापर्यंत गेल्या 25 वर्षापासून 20 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो. मी आपणशी आता बोललो. आता सर माझ्यामध्ये जो भाषण करत होते त्यावेळेला मी त्यांच्यापासून मनापासून ऐकत होतो. वकील साहेब, सोनवणे साहेब, ही गोष्ट सत्य आहे. निवडणुका येत राहतात, जात राहतात. आपण काही कोणी अमरपट्टा घेऊन या ठिकाणी जन्माला, तुमच्या माझ्या सगळा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही की कायमस्वरूपी आता अमरपट्टा घेतलेला आहे ना, हा निवडणूक जिंकणार. परंतु समाज बांधवांच्या समजा जर का आपल्याला समस्या सोडायच्या असतील तर त्याच्यासाठी योग्य जे व्यासपीठ असेल त्या व्यासपीठासमोर आपल्याला सगळ्यांना जाणं आवश्यक आहे. आज 6 कोळी बांधव, समाज बांधव जे असतील ते उपोषणाला बसले. 2 त्याच्यापैकी आता दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेलेले ते गाडीमध्ये, अँब्युलन्स मध्ये त्यांच्यावर उपचार चाललेला आहे. ही गंभीर घेण्यासारखी गोष्ट आहे. आपला विचार हा मांडण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला योग्य तो प्रतिसाद देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी 4 दिवस आधी आपला उपोषण सुरू झालं आणि त्याच्यानंतर मला त्याची कल्पना आली, मी स्वतः ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मागण्यांची जी लिस्ट असेल तिच्यावर आपण स्वतः अभ्यास करायचा. अभ्यास करून त्याच्या बाबतीत ज्या ठिकाणी मला जायचंय ही आता भाग्याची गोष्ट आहे. माननीय अजितदादांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्याचाच मला पालकमंत्री सुद्धा केलेला आहे. त्यांना आपण थोडंसं सांगून देऊ, आमचं काम थोडंसं करा, तुमचं काम आम्ही थोडंसं करून देऊ. ती जी समिती होती ती समिती आप्पा कोणाची बालेराव गेले, बारुडे आले. तर त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि जो नंदुरबारचा अनुभव मला होता त्याच्यामुळे मी त्यावेळी आमदार होतो आणि आमदार असल्यामुळे सेंटर प्लेस आपल्याला धुळे पडू शकते या दृष्टिकोनातून आम्हीच मागणी केलेली होती. आणि त्या मागणीमुळे लगातार जवळपास 1 ते 1.5 वर्ष सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्याही वेळेला मी एसटी कमिटीमध्ये आमदार म्हणून सदस्य असल्यामुळे त्या एसटी कमिटीमध्ये असल्यामुळे त्यावेळी ती नंदुरबार मधनं जात पडताळणीचं आपण कार्यालय ते धुळ्यामध्ये आणलं. हळूहळू जळगाव पर्यंत कसं पोहोचवायचं जरा विचार करू आपण, त्याच्यावर तोही मार्ग काढायचा प्रयत्न करू. तो जरी झाला इम्प्लिमेंट करावा लागतो, तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण पुढला स्टेप खोलला पाहिजे. बाकीच्यांना यांना आयरांनी समजणार या सगळ्या याच्यामध्ये ते जळगाव पर्यंत सुद्धा कसं पोहोचू शकतं याच्यासाठी आपण तो वेगळा एक प्रयत्न सुरू करू. आणि राहिला प्रश्न आपल्या या सगळ्या गोष्टींचा, आपल्या जिल्ह्यात 3 मंत्री आहेत आणि आपलं म्हणणं समजा सरकारपर्यंत पोहोचलं नाही तर आमचा 3 मंत्री राहून सुद्धा काही उपयोग नाही. दोन्ही मंत्री जे असेल, आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय गुलाब भाऊ असेल, यांच्याबरोबर आजच संध्याकाळपर्यंत चर्चा करतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आदरणीय मंत्री विजयकुमार गावित यांच्या स्तरावरती आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर याची बैठक आयोजित करून आपल्याला महाराष्ट्राकरता किंवा निदान आपल्या खानदेश करता का असेना आपल्याला याच्यावरती तोडगा कसा काढता येईल आणि निर्णय कसा घेता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध असेल. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला काही ना काही निर्णय हातामध्ये येईल एवढं मात्र नक्की. उद्याचा दिवस मला जाऊ द्यायचा फक्त. पहिल्यांदाच मी पालकमंत्री झालो, एक तर पहिले मंत्री आणि त्याच्यात पालकमंत्री, त्याच्यात नंदुरबार होऊन बाकीच्या गोष्टीचा आढावा घेईल. आपलं म्हणणं 3 मंत्र्यांबरोबर एक कोऑर्डिनेशन करून आम्ही मुख्यमंत्र्यांशी याच्या बाबतीमध्ये चर्चा करू आणि चर्चा करून याचा सुकर असा जो मार्ग असेल तो मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न